एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील एक महत्वाचे नेते होते. उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी समोर केलं होतं. पण शरद पवार गटाच्या आणि काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यात आलं नाही अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर 2022 मध्ये शिंदेंनी बंड करत शिवसेनेचे 2 तुकडे केले. त्यानंतर आता 2026 मध्ये ठाकरे गटाचे 6 खासदार फोडत ठाकरे गटाला दुसरा सर्वात मोठा धक्का दिलाय. याला काहीच दिवस झाले असताना आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे विश्वासू आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना फोडलाय. शिंदेंनी अहिर यांना फोडत थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली आहे. ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदेंनी प्रतिक्रिया देत यापुढे चौकार षटकार सुरूच राहतील असं म्हटलंय. त्यामुळे आता खासदारांनंतर आमदारांचा नंबर लागणार का असा प्रश्न निर्माण झालाय. तसंच बीएमसीतील नगरसेवक देखील शिंदेंच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कोणी उरणार की नाही असाही प्रश्न निर्माण झालाय. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वादंग चांगलाच पेटल्याचं दिसून येत आहे. कारण उद्धव ठाकरे वारंवार एकनाथ शिंदेवर टीका करताना दिसतात. हे सर्व घडत असताना राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चेनं जोर धरलाय आणि खासदार फुटले. ठाकरे गटाचे 6 खासदार फोडल्याची घटना ताजी असतानाच आता उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोडलंय. यानंतर शिंदेंनी सचिन अहिर यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर केली असून आज त्यांचा अर्जही दाखल करण्यात आलाय. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. यानंतर शिंदेंनी पत्रकार परिषद घेत सचिन अहिर यांनी आज षटकार मारलाय. यापुढेही चौकार षटकार सुरूच राहतील असा थेट इशारा दिलाय. त्यामुळे आता खासदारांनंतर आमदार आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा पुढचा नंबर आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी पक्षासोबत येऊन पहिला मोठा षटकार ठोकला होता आणि आज सचिन अहिर यांनी पक्षात येत दुसरा मोठा षटकार मारलाय. सचिन अहिर हे अष्टपैलू खेळाडू असून ते बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही चांगली करतात. अहिर हे शिवसैनिकांना न्याय देणारे नेते म्हणून ओळखले जातात. म्हणूनच त्यांना उपसभापती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. आम्ही शिवसेना तोडायला नाही तर खऱ्या अर्थानं जोडायला आणि वाढवायला आलो आहोत. काही लोक केवळ तुडवण्याची भाषा करतायत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलाय. आणि खऱ्या अर्थाने ताकद वाढण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी नेहमी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. आणि म्हणून अशा पक्षात म्हणजे माझ्यासोबत त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक टीम म्हणून ते काम करण्यामध्ये त्यांचं हातखंडा आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की 2022ला देखील ज्यावेळेस बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना किंबहुना विचार पुढे नेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि 2022ला उठाव झाला. मला वाटतं आज 30 तारीख आहे आणि 30 जूनलाच मला वाटतं 30 जून 2022 रोजी माझा शपथविधी मुख्यमंत्री पदाचा झाला होता आणि आजही 30 जून आहे. हा योगायोग आहे समजा. अरे बाबा, एकनाथ शिंदे जे करतो ते फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ. त्याच्यामुळे काही अडचण त्याच्यामध्ये नाही. आणि आपल्याला माहीत आहे, मी आता काय त्याच्यावर खुलासा करू इच्छित नाही, परंतु जे काय काम आहे ते फुल प्रूफ आहे. तुम्हाला सांगू का, जी व्यक्ती देवेंद्रजींना ते मुख्यमंत्री असताना त्यांनी 2019ला माझ्या समोरची गोष्ट आहे 50 फोन केले, एकही फोन उचलला नाही. आणि त्यांची भाषा काय होती, एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, अशा प्रकारची भाषा बोलणारे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देवेंद्रजींवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणे,
एवढ्या पातळीवर जाणारे अशा प्रकारचं एकदम त्यांना पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे. हे मगरमच्छ के आंसू आहे. देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना कळतंय सगळं. त्यामुळे मी आणखी याच्यावर जास्त मला वाटत नाही बोलण्याची आवश्यकता आहे, कारण आणखी त्याला उदाहरणं मला देता येतील. रंग बदलणारे कोण असतं? इतक्या जलद गतीने रंग बदलणारा मी कधी नाही. आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जर मी यापूर्वी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आणि आता उपमुख्यमंत्री असलो तरीही मी आजही एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. 2022 साली बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि 30 जून 2022 रोजी मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आम्ही दिलेला शब्द नेहमी पाहतो, म्हणूनच लोक आणि लोकप्रतिनिधी आमच्यावर विश्वास ठेवतात. आज प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघाचा विकास हवाय आणि आम्ही केंद्रात आणि राज्यात विकासाचा हाच वेगवान अजेंडा घेऊन पुढे जातोय. एकनाथ शिंदे जे काही करतो ते नेहमी फुलप्रूफ करतो असं सांगत त्यांनी यापुढेही अशाच प्रकारची अनेक छोटी मोठी ऑपरेशन सातत्यानं सुरू राहतील असे संकेत दिले. एकनाथ शिंदेनी पुढे बोलताना उद्धव ठाकरेंवर नाव न घेता कडक शब्दात टीका केली आहे. इतक्या जलद गतीनं सरड्यासारखा रंग बदलणारा माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाही. आज जे देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात ते त्यांच्या मगरीचे अश्रू आहेत. महाविकास आघाडीच्या काळात याच लोकांनी फडणवीसांच्या बंगल्यांवर पोलीस पाठवले होते आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे कटकारस्थान रचले होते. हे जनता विसरलेली नाहीये अशी टीका शिंदेंनी केली आहे. सचिन अहिर फुटल्यानंतर यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना सगळं मिळतं ते स्वार्थासाठी निघून जातात. अहिरांच्या जाण्यानं धक्का बसण्यासारखंच काही नाही. कुणी येण्यानं आणि जाण्यानं फरक पडत नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला तसाच राहणार. ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलेलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला NGOच्या जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे. भावाला आम्ही BSCची समिती दिलेली आहे. भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे. एवढं सगळं होऊन देखील BSC तर आहेच, BSCचे याच्यावर युनियनचे अध्यक्ष आहेत. मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच. म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाही आहे. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो. पण कोणी येण्यानी कोणी जाण्यानी काही फरक पडत नाही. जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार. आदित्य ठाकरेंनी कितीही आम्हाला धक्का बसण्यासारखं काही नाही असं म्हटलं तरी त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्काच आहे. त्यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर शिंदे गटात गेल्यानं त्यामुळे आता लवकरच ठाकरे गटाचे आमदार देखील शिंदे गटात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या आमदार आणि नगरसेवकांसाठी शिंदे ऑपरेशन टायगर कधी राबवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.